जगात एकमेव असलेली बुटकी म्हैस आपल्या सातारा मधल्या झेडपी ग्राउंडवर भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आली आहे. तर रामराम मंडळी, मी तुमचा लडका ब्लॉगर नीरू. आज आपण सातारा मधल्या झेडपी ग्राउंडवर भरलेलं छत्रपती कृषी प्रदर्शन बघायला आलेलो. आता स्टार्टिंगला आत गेलो आपल्याला टू व्हीलर, ई बाईक आणि बुलेट वगैरे बघायला मिळाल्या. जरा आणखीन पुढे गेल्यावर तिथे ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, टमटम वगैरे पण होत्या आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी पण होत्या. आणि प्रदर्शनासाठी किती मोठं स्ट्रक्चर उभा केले ते तुम्ही बघू शकता. प्रदर्शन मध्ये तिथे रक्तदान शिबिर पण भरलेलं. जरा पुढे आल्यावर बघितलं तर तिथे डोळ्याची चेकिंग चाललेली. आता चष्मा कसं मला पण आहे म्हणल्यावर जरा नंबर कमी झाला का वाढलाय बघून घ्यावं म्हणलं. आता आमची प्रदर्शनाची एक साइड बघून गेल्यावर की दुसरी साइड बघायला गेलो. माझं डोळे त्याच्याच होते की प्रदर्शन मध्ये युनिक काय गावतंय का म्हणल्यावर तेवढ्यात ही मशाज दिसला आपल्याला. खुर्चीवर बसून मस्तपैकी मशाज करून घेतली पाठीची. मशीन एवढं साहेब पण मशाज भारी करतंय. मस्तपैकी सगळं प्रदर्शन बघून झालं. आपल्याला जायचं होतं आपल्या राधाकडे. आताच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातली सगळ्यात बुटकी म्हैस म्हणून नाव आलेली ही राधा आपल्या मान तालुक्यामधल्या मलवडी गावातली आहे. आता मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा ती खाली बसलेली होती आणि माझ्यासोबत ही पब्लिक पण तिची उभा राहायची वाट बघत होतं. आता ह्या म्हशीची उंची 2 फूट 8 इंच आहे आणि उभा राहिल्या होती किती बुटकी दिसती तुम्ही बघू शकता. आता राधाला बघून पुढे आल्या होती तर खाय प्यायचं पण गाड होतं. आता असलं बघितल्यावर पप्पानं म्हणलं पप्पा जरा खाऊन घेऊया काहीतरी. मग काय मस्तपैकी पावभाजी दणका दिला. प्रदर्शन बघून बाहेर आल्यावर पाळणं बघून डोळे लय भिंगायला लागलेलं. दुपारचं टायमिंग होतं म्हणून सगळं काय बंदच होतं. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं आपल्याला करून जावा.